आजकाल ना म्हणजे एक विचार सारखा मनात येतो की आपले जीवन हे एखाद्या ट्रेडमिलवर धावण्यासारखे झाले आहे. हम्म. अगदी अचूक उपमा आहे ही. हो ना. म्हणजे नुसती कल्पना केली तरी एक विचित्र अस्वस्थता जाणवते बघा. आपण त्या मशीनवर उभे आहोत, वेग सतत वाढतोय, आपण प्रचंड घाम गाळतोय, धापा टाकतोय. बरोबर. आणि समोरच्या छोट्या स्क्रीनवर आपण किती कॅलरीज जाळल्या किंवा किती अंतर पार केले त्याचे आकडे वेगाने बदलत असतात. नक्कीच. पण हे सगळे आकडे, हा सगळा घाम आणि धावपळ थांबून जेव्हा आपण खाली पाहतो ना, तेव्हा एक भयंकर सत्य समोर येतं. आपण प्रत्यक्षात कुठेही पोचलेलो नाही आहोत. आपण भौतिकदृष्ट्या त्याच जागी उभे आहोत. गती प्रचंड आहे, पण गंतव्यस्थान मात्र शून्य आहे. आणि हे खूप अस्वस्थ करणारं आहे. कारण ही अस्वस्थता केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही राहिली आहे. ती आता म्हणजे एक प्रकारे आपली सामूहिक मानसिक अवस्था बनली आहे. खरंय. प्रगतीचा, तंत्रज्ञानाचा आणि माहितीचा वेग जितका वाढलाय ना, तितक्याच वेगाने पोहोचल्याचे किंवा काहीतरी साध्य केल्याचे समाधान आपल्या हातातून निसटत चालले आहे. म्हणजे एकीकडे आपण जगातील सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित कालखंडात जगत आहोत, जिथे एका क्लिकवर जगातील कोणतीही वस्तू दारात हजर होऊ शकते. हां. आणि दुसरीकडे मानसिक शांततेच्या बाबतीत आपण कदाचित इतिहासातील सर्वात गरीब पिढी ठरत आहोत. अगदी. याच विरोधाभासाचा, या हरवलेल्या समाधानाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या सखोल चर्चेत करणार आहोत. आजच्या या विश्लेषणासाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणारं लेखन आधार म्हणून घेत आहोत. खूपच सुंदर लेखन आहे ते. हो ना. त्यांच्या या लेखनाचा गाभा आहे, समाधान विकत घेता येत नाही, ज्याला आपण द वेल्थ ऑफ अ कंटेंटेड माइंड असेही म्हणू शकतो. आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात माणसाच्या चेहऱ्यावरील ती निखळ शांतता का हरवली आहे आणि खऱ्या समाधानाचा मार्ग नक्की कोणता आहे, हे आपण यातून उलगडणार आहोत. मी सांगेन की या मूळ स्रोताच्या अगदी सुरुवातीलाच एक असा मुद्दा मांडला आहे जो पचवायला थोडा जड जातो. म्हणजे कोणता? तो मुद्दा असा की आधुनिक माणूस चुकीच्या बाजारात चुकीची वस्तू शोधत आहे. अरेच्छा, म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाण्याच्या दिशेने जातो, बरोबर. पण जेव्हा आपल्याला समाधानाची तहान लागते तेव्हा आपण मॉल्स, ऑनलाईन शॉपिंग ॲप्स, बँक बॅलन्स आणि गाड्यांच्या शोरूम्सकडे धाव घेतो. हे आपण सगळेच करतो. पण लेखनानुसार समाधान ही कोणतीही भौतिक वस्तू नाहीये ज्याला आपण हात लावू शकतो किंवा तिची मालकी मिळवू शकतो. ती केवळ मनाची एक अवस्था आहे. तिचं अस्तित्व पूर्णपणे अंतर्गत आहे. बाह्य वस्तूंशी तिचा कोणताही थेट संबंध नाही. हे ऐकायला खूप तात्विक वाटतं, पण व्यवहारात ना, इथेच आपली सर्वात मोठी गफलत होते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अगदी. आपल्याला मनापासून वाटत असते की एकदा का ती विशिष्ट गाडी घेतली किंवा एकदा का त्या विशिष्ट पदावर प्रमोशन मिळाले किंवा आयुष्यात काहीही मिळवायचे उरणार नाही, आपण पूर्णपणे समाधानी होऊ. पण ती गाडी दारात आल्यावर आठवडाभरातच तो आनंद ओसरतो, होय ना? हो. आणि आपली नजर दुसऱ्या अधिक महागड्या मॉडेलकडे वळते. कारण आपण बाह्य उपायांनी अंतर्गत पोकळी भरून काढण्याचा निरर्थक प्रयत्न करत असतो. लेखनात एक अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. समाधानाचा आणि संपत्तीचा थेट संबंध नाहीये. एखाद्या व्यक्तीकडे अफाट संपत्ती, भव्य वास्तू आणि नोकरचाकर असू शकतात, पण तरीही तो माणूस आतून प्रचंड असुरक्षित आणि असमाधानी असू शकतो. रात्री शांत झोप न लागणारा असू शकतो. बरोबर. आणि याउलट अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात, जिथे अत्यल्प साधनांमध्ये अत्यंत साध्या परिस्थितीत राहणारी माणसं खळखळून हसताना आणि आयुष्याचा आनंद घेताना दिसतात. अगदी बरोबर. जर समाधान पैशात असते तर जगातील सर्व श्रीमंत लोक सर्वात आनंदी आणि सर्व गरीब लोक सर्वात दुःखी असायला हवे होते. पण वास्तवात तसे अजिबात दिसत नाही. हे पाहिल्यावर ना, माझ्या डोक्यात एका आधुनिक उदाहरणाची आठवण येते. आपण स्मार्टफोनच्या बॅटरीचा विचार करूया. सांगा. जेव्हा आपल्या फोनची बॅटरी अतिशय वेगाने संपत असते आणि फोन सतत बंद पडत असतो, तेव्हा आपण काय करतो? आपण बाजारात जाऊन सतत नवीन, अधिक क्षमतेचे आणि महागडे पॉवर बँक्स विकत आणतो. बरोबर. आणि इथे हे पॉवर बँक्स म्हणजे बाह्य वस्तू, पैसा किंवा समाजमान्यता आहेत. अगदीच. पण खरी अडचण त्या पॉवर बँकमध्ये किंवा फोनच्या हार्डवेअरमध्ये नसतेच. खरी अडचण आपल्या फोनच्या सिस्टममध्ये असते. अगदी बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेल्या आणि बॅटरी शोषून घेणाऱ्या अनावश्यक ॲप्सची असते. आपला दृष्टिकोन, सतत काहीतरी मिळवण्याची लालसा ही त्या ड्रेनिंग ॲप्ससारखी आहे.
क्या बात आहे, खूप छान उपमा आहे. हो ना, जोपर्यंत आपण सिस्टीमच्या आत शिरून ते ॲप्स बंद करत नाही तोपर्यंत बाहेरून किती पॉवर बँक्स लावले तरी बॅटरी संपणारच आहे. पण इथे ना एक मोठी तांत्रिक आणि मानसिक गोम आहे. फोनमधले ॲप्स आपण एका क्लिकवर अनइन्स्टॉल किंवा डिलीट करू शकतो. मानवी मनातील इच्छा, लालसा आणि असुरक्षिततेचे हे ॲप्स आपण असे सहजासहजी डिलीट करू शकत नाही. खरंय, ते इतकं सोपं नाहीये. कारण ते आपल्या मानवी अस्तित्वाचा, आपल्या जगण्याच्या प्रक्रियेचा भाग असतात. मूळ स्रोत सुचवतो की आपल्याला हे ॲप्स डिलीट नाही करायचेत, तर त्यांची जाणीव ठेवून त्यांना नियंत्रित करायचे आहे. म्हणजे त्यांना स्लीप मोडवर टाकायचे. अगदी बरोबर. स्लीप मोडवर टाकण्याची कला शिकायची आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या विचारांच्या प्रणालीमध्ये जाऊन हे नियंत्रण मिळवत नाही, तोपर्यंत कोणतीही बाह्य उपलब्धी आपल्याला टिकून राहणारे समाधान देऊ शकणार नाही. ती फक्त काही क्षणांसाठी डोपामाइनची म्हणजे आनंदाची अनुभूती देणाऱ्या रसायनाची एक तात्पुरती लाट निर्माण करेल, जी लगेचच ओसरेल. मग हा विचार जर थोडा पुढे नेला तर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. म्हणजे बघा, माणूस जन्मताच असा असमाधानी नसतो ना. अजिबात नाही. लहान मुलं एका साध्या पुठ्ठ्याच्या खोक्यासोबतही तासनतास आनंदाने खेळू शकतात. मग हे बॅकग्राऊंडमध्ये चालणारे, ऊर्जेचा नाश करणारे जे ॲप्स आहेत ते आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल कुठे आणि कसे होतात? ही असमाधानाची बीजं नेमकी पेरली कुठे जातात? या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मानवी स्वभाव आणि तुलनेच्या सापळ्यात मिळते. जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या प्राप्तीची तुलना इतरांशी करायला लागतो ना, नेमकी तिथेच ही असमाधानाची बीजं पेरली जातात. अच्छा. म्हणजे त्याच्याकडे ती गाडी आहे आणि माझ्याकडे नाही, त्याचे घर माझ्यापेक्षा मोठे आहे किंवा त्याची मुलं माझ्या मुलांपेक्षा अधिक यशस्वी आहेत, हा विचार जेव्हा मनात घर करू लागतो तेव्हा एक अत्यंत घातक प्रक्रिया सुरू होते. हो, आणि मग काय होतं? आपल्याकडे आधीपासून ज्या गोष्टी आहेत, ज्या मिळवण्यासाठी आपण एकेकाळी प्रचंड मेहनत घेतली होती, त्यांची किंमत आपल्याला अचानक शून्य वाटू लागते. बापरे, म्हणजे एखाद्याकडे स्वतःचे उत्तम घर असेल आणि तो आनंदी असेल, पण जेव्हा तो त्याच्या मित्राचे त्याहून मोठे घर पाहतो तेव्हा त्याचे स्वतःचे घर त्याला अचानक छोटे आणि अपुरे वाटू लागते. बरोबर. घराचा आकार बदललेला नसतो, फक्त आपला दृष्टिकोन बदलतो. आपला आनंद हा दुसऱ्याच्या प्राप्तीवर अवलंबून राहतो. आणि आजच्या डिजिटल युगात हा प्रश्न केवळ शेजारी किंवा नातेवाईकांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. जाहिराती आणि विशेषतः सोशल मीडियामुळे हा तुलनेचा सापळा आता पूर्ण जागतिक स्तरावर विस्तारला आहे. अगदी खरंय. आणि या आधुनिक माध्यमांचे मुख्य डिझाईन, त्यांचे अल्गोरिदमच मुळी अशा प्रकारे बनवले आहेत की तुम्हाला सतत काहीतरी कमी असल्याची किंवा तुम्ही मागे पडत असल्याची जाणीव करून दिली जाते. आपण सोशल मीडिया उघडतो आणि आपल्याला दिसते की कोणीतरी युरोपमध्ये सुट्ट्या घालवत आहे किंवा कोणीतरी नवीन स्टार्टअप सुरू करून करोडो कमावले आहेत. हो, आणि याचा परिणाम म्हणून मनामध्ये सतत एक अंतर्गत पोकळी निर्माण केली जाते. या पोकळीमुळे माणूस अधिक उद्विग्न होतो, अधिक काम करतो आणि अधिक वस्तू गोळा करत सुटतो. त्याला वाटते की या नव्या वस्तूंमुळे तो त्या आभासी जगात स्वतःचे स्थान सिद्ध करू शकेल आणि ती पोकळी भरेल. पण मुळात ती पोकळी भौतिक नसल्याने आणि तिथे तुलना करण्यासाठी नेहमीच कोणीतरी वरचढ उपलब्ध असल्याने ती वस्तूंद्वारे कधीच भरून निघत नाही. पण इथे थांबून मी थोडा वेगळ्या कोणातून विचार करत होतो. सांगा ना. हे सगळंच इतकं नकारात्मक कसं असू शकेल? म्हणजे सोशल मीडिया किंवा जाहिराती केवळ तुमच्याकडे काय नाही हेच दाखवतात असे नाही, ते आपल्याला काय मिळवता येऊ शकते याच्या अफाट शक्यताही दाखवतात ना. ते आहे. जगाच्या पाठीवर लोक किती अद्भुत गोष्टी करत आहेत, शून्यातून विश्व कसे उभे करत आहेत, हे पाहून आपल्याला खरोखरच मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळायला हवी. मग यातून इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा मिळण्याऐवजी ती कायम एक पोकळी, असमाधान आणि नैराश्यच का निर्माण करते? आपण प्रेरित का होत नाही? खूपच छान प्रश्न आहे हा. बघा, प्रेरणा आणि तुलना यातील सीमारेषा खूप पुसट असते आणि आपल्या मानवी मेंदू सहसा सोपा मार्ग निवडतो. म्हणजे कसं? जेव्हा आपण एखाद्याचे यश पाहतो, त्याच्या पाठीमागची वर्षानुवर्षांची मेहनत, त्याचे अपयश आणि त्याचा संघर्ष समजून घेतो आणि त्यातून स्वतःच्या परिस्थितीचे आत्मचिंतन करून पुढे जाण्याची उर्मी घेतो, तेव्हा ती प्रेरणा असते. बरोबर. प्रेरणा आपल्याला प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायला शिकवते. पण मूळ स्रोत आणि मानवी मानसशास्त्र असे सांगतं की सोशल मीडिया हे माध्यम प्रक्रियेचे नाहीये, तर ते केवळ अंतिम निकालांचे प्रदर्शन करणारं माध्यम आहे. तिथे कुणीही आपले अपयश किंवा नैराश्य पोस्ट करत नाही. अगदी तेच. त्यामुळे आपण आत्मचिंतन करण्याऐवजी थेट
माझ्याकडे हे का नाही या निष्कर्षावर आणि तुलनेवर पोहोचतो. तुलना ही नेहमी केवळ अंतिम निकालावर आधारित असते. हे अगदी अचूक आहे. म्हणजे आपण दुसऱ्याच्या आयुष्यातील फक्त हायलाइट रील पाहतोय, हो, ज्यात फक्त विजयाचे क्षण आहेत, आणि त्याची तुलना आपण स्वतःच्या आयुष्यातील बिहाइंड द सीनशी करतोय, ज्यात आपला संघर्ष, आपले संभ्रम आणि आपले रोजचे कंटाळवाणे आयुष्य आहे. आणि अशी तुलना नेहमीच आपल्याला हरल्यासारखे वाटायला भाग पाडेल. म्हणूनच ती पोकळी बाह्य यश किंवा वस्तूंनी भरून निघत नाही. ती भरून काढण्यासाठी अंतर्मुखता लागते. स्वतःच्या जगण्याचे निकष स्वतः ठरवावे लागतात. समाज माध्यमांवरून उसणे घेता येत नाहीत. ठीक आहे, पण मग यातून एक अत्यंत धोकादायक निष्कर्ष निघू शकतो असं मला वाटतं. कोणता? जर असमाधानाचं मूळ तुलनेत आणि जास्त मिळवण्याच्या इच्छेत आहे, तर मग समाधानी राहायचं असेल तर आपण प्रगती करण्याची इच्छाच सोडून द्यायची का? म्हणजे बाजारात स्पर्धा नको, आर्थिक पुढे जाण्याची ओढ नको, जे आहे त्यातच समाधान मानायचं. म्हणजे एक प्रकारे एका जागी थांबून राहणे किंवा कुजत पडणे नाही का? आधुनिक कॉर्पोरेट जगात याला तर आळशीपणा किंवा महत्वाकांक्षेचा अभाव म्हटलं जाईल. हा एक अत्यंत व्यापक आणि धोकादायक गैरसमज आहे, जो या लेखनात अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने खोडून काढण्यात आला आहे. समाधान म्हणजे स्थिरता, साचलेपण किंवा संन्यास नव्हे. स्टॅग्नेशन आणि कंटेंटमेंट म्हणजे एकाच जागी थांबून राहणे आणि समाधान या दोन पूर्णपणे भिन्न किंबहुना परस्पर पूरक संकल्पना आहेत. या दोन्हींमधला फरक थोडा सविस्तर उलगडायला हवा, कारण कंटेंटमेंट आल्यावर माणसाची भूक मरते असा सर्वसाधारण समज आहे बघा. हो, पण समाधानाचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही स्वप्ने पाहणे सोडून द्यावे, काम करणे थांबवावे किंवा प्रगतीकडे पाठ फिरवावी. प्रगतीची इच्छा आणि स्वतःला अधिक उत्तम बनवण्याची इच्छा मानवी उत्क्रांतीचा अविभाज्य भाग आहे. ती अजिबात चुकीची नाही. मग खरी समाधानी वृत्ती म्हणजे काय? समाधानाचा खरा अर्थ आहे संतुलन. प्रगतीची इच्छा असावी, पण त्या इच्छेमुळे तुमच्या वर्तमानात सतत अस्वस्थता, भीती किंवा नैराश्य निर्माण होऊ नये. जे आज प्राप्त झाले आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगून अधिक चांगल्या भविष्यासाठी शांत मनाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणे हीच खरी समाधानी वृत्ती आहे. असमाधानी मन भीतीने आणि ईर्ष्येने काम करते, तर समाधानी मन आनंदाने आणि सर्जनशीलतेने काम करते. हे समजून घेण्यासाठी मला शिडाच्या जहाजाचं उदाहरण खूप चपखल वाटते. प्रगतीची इच्छा किंवा आपली महत्वाकांक्षा ही त्या जहाजाला पुढे नेणाऱ्या वाऱ्यासारखी आहे. बरोबर. वारा नसेल तर जहाज किनाऱ्यावरच राहील, ते पुढे जाणारच नाही. पण आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता नसणे आणि सतत आतून असमाधानी असणे हे आपण ज्या जहाजात प्रवास करत आहोत त्याच्या तळालाच छिद्र पाडण्यासारखे आहे. अरे वा, हे रूपक या संकल्पनेला अधिक स्पष्ट करते. विचार करा ना, तुमच्याकडे महत्वाकांक्षेचा कितीही जोरदार वारा असला आणि तुमच्या जहाजाची गती कितीही वेगाने वाढत असली तरी जर त्या जहाजाला छिद्र असेल तर ते कधीच नव्या किनाऱ्याला पोचू शकणार नाही. ते मध्येच कुठेतरी समुद्रात बुडून जाईल. हो, आणि आधुनिक जगात आपण फक्त तो वारा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आपण महत्वाकांक्षा वाढवतोय, गती वाढवतोय, पण आपल्या जहाजाच्या तळाची म्हणजेच आपल्या मानसिक समाधानाची काळजी आपण घेत नाही आहोत. म्हणूनच वारा आणि भक्कम तळ या दोन्ही गोष्टींची सोबत आवश्यकता आहे. आणि म्हणूनच लेखकाने याला स्थिरता न म्हणता एक गतिमान संतुलन म्हटले आहे. कृतज्ञता आणि महत्वाकांक्षा या दोन्हींचा समतोल म्हणजे खऱ्या अर्थाने समाधानी आणि यशस्वी जीवन. जर फक्त कृतज्ञता असेल आणि महत्वाकांक्षा नसेल तर प्रगती थांबेल, आणि फक्त महत्वाकांक्षा असेल आणि कृतज्ञता नसेल तर विनाश होईल. हे तत्वज्ञान ऐकायला, वाचायला आणि वैचारिक पातळीवर मान्य करायला खूप सोपे वाटते हो. पण प्रत्यक्ष रोजच्या आयुष्यात हे संतुलन आणि अंतर्मुक्ता आणायची कशी? म्हणजे जेव्हा सोमवारी सकाळी गजर वाजतो आणि आपण पुन्हा त्या जीवघेण्या ट्रेडमिलवर चढतो, तेव्हा हा भक्कम तळ किंवा जहाजाची डागडुजी प्रत्यक्षात कशी करायची? इथेच या मूळ स्रोताचे प्रात्यक्षिक मूल्य दिसून येते. लेखकाने केवळ ढगान तुडणारे तत्वज्ञान सांगून विषय संपवलेला नाहीये. जहाजाचे छिद्र बुजवण्यासाठी आणि रोजच्या जीवनात समाधान मिळवण्यासाठी अतिशय सोपे पण जाणीवपूर्वक आचरणात आणावे लागणारे 4 व्यावहारिक मार्ग यामध्ये सुचवले आहेत. ते 4 मार्ग कोणते आणि ते कसे काम करतात याचा आपण शोध घेऊया. पहिला मार्ग अत्यंत मूलभूत आहे. स्वतःच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. ऐकायला हे खूप सोपे वाटते, पण प्रत्यक्षात हे करणे सर्वांत कठीण आहे. का बरं? कारण मानवी मेंदूची रचनाच तशी नाहीये. आपला मेंदू नैसर्गिकरित्या नकारात्मक गोष्टींकडे, धोक्यांकडे आधी ओढला जातो.
लाखो वर्षांपूर्वी जंगलात जगताना या निगेटिव्हिटी बायसनेच माणसाला जिवंत ठेवले. अच्छा, म्हणजे 100 गोष्टी चांगल्या असल्या तरी आपलं लक्ष त्या एका धोक्याकडे किंवा कमतरतेकडे जाते, हां, कारण तो उत्क्रांतीचा भाग आहे. अगदी. म्हणजे 10 लोक कौतुक करत असतील आणि एकाने टीका केली हां, तर आपली झोप उडते ती त्या एका टीकेमुळे. नक्कीच. जंगलात हा मेंदूचा कल उपयोगी होता, पण आजच्या सुरक्षित जगात हाच कल आपल्या असमाधानाचे कारण बनतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात काय नाहीये यावरून लक्ष हटवून जाणीवपूर्वक रोजच्या जीवनात काय चांगले घडत आहे याकडे पाहण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एका स्नायूसारखे आहे, ज्याचा जाणीवपूर्वक सराव करावा लागतो. बरोबर. दुसरा मार्ग कोणता आहे? दुसरा मार्ग आहे लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणे. आजच्या जगात आपण आपल्या डोपामाइनची पातळी इतकी वाढवून ठेवली आहे की आपल्याला आनंद वाटण्यासाठी काहीतरी अतिप्रचंड घडावे लागते. नवीन घर, परदेश दौरा किंवा प्रमोशन असल्याशिवाय आपल्याला आनंदच होत नाही. पण आनंद नेहमी मोठ्या यशात किंवा मोठ्या खरेदीच दडलेला नसतो. पण इथे एक अडचण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर EMIचे ओझे असते किंवा ऑफिसमधील राजकारणाचा ताण असतो, तेव्हा लहान गोष्टींमध्ये आनंद माणणे ही कल्पना खूपच तकलादू वाटू शकते. अशावेळी रस्त्यावरचं एखादं सुंदर फूल किंवा सकाळच्या चहाचा घोट कसा आनंद देऊ शकतो? हे अगदी खरे आहे की चहाचा घोट तुमचा EMI भरणार नाही. पण इथे मुद्दा समस्येकडे दुर्लक्ष करण्याचं नाहीये, तर तुमच्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टीमला शांत करण्याचा आहे. ओके. सतत तणावात राहून तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही. या छोट्या गोष्टी तुम्हाला वर्तमानात आणतात, एका क्षणासाठी तुमच्या मेंदूला विश्रांती देतात आणि शांत झालेला मेंदू अधिक चांगल्या प्रकारे संकटांचा सामना करू शकतो. या छोट्या गोष्टी जीवनाची गुणवत्ता ठरवतात. पटतंय. तिसऱ्या मार्गाकडे वळूया. तो काय सांगतो? तिसरा मार्ग आहे इतरांप्रती कृतज्ञता आणि सहानुभूती ठेवणे. जेव्हा आपण इतरांच्या दुःखाशी, त्यांच्या परिस्थितीशी सहानुभूतीने जोडले जातो, तेव्हा एक चमत्कार होतो. आपल्याला आपल्या स्वतःच्या समस्यांचे आणि दुःखाचे योग्य प्रमाण किंवा प्रपोर्शन समजते. आपण स्वतःला आणि स्वतःच्या समस्यांना जे अवास्तव महत्त्व देत असतो ते कमी होते. आणि मला वाटतं कृतज्ञतेमुळे आपल्यातील अहंकारही कमी होतो. आपण इथे जे काही आहोत ते केवळ आपल्या एकट्यामुळे नाही तर अनेकांच्या मदतीमुळे आहोत हे मान्य केल्याने मनातील एक प्रकारचा ताठरपणा संपतो आणि शांतता मिळते. अगदी बरोबर. आता चौथा आणि शेवटचा मार्ग कोणता? चौथा आणि कदाचित सर्वात कळीचा मार्ग म्हणजे वर्तमान क्षणात जगणे. जर आपण आपल्या विचारांचे विश्लेषण केले तर लक्षात येईल की आपले बहुतांश असमाधान आणि दुःख हे एकतर भूतकाळातील चुकांच्या पश्चातापामुळे असते किंवा भविष्यातील चिंतेमुळे असते. नक्कीच. पण प्रत्यक्ष वर्तमानात याच क्षणी जर आपण आजूबाजूला पाहिले तर बहुतांश वेळा सर्व काही ठीक असते. आपण सुरक्षित असतो, भूतकाळ संपलेला आहे आणि भविष्य अजून आलेलं नाही. त्यामुळे आत्ता आणि इथे राहायला शिकणे हे समाधानासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे चारही मार्ग ऐकताना ना माझ्या एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष गेले. काय? म्हणून जे हे 4 मार्ग सांगितले, सकारात्मक गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे, लहान गोष्टींमधला आनंद शोधणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि वर्तमानात जगणे, या सर्व गोष्टी पूर्णपणे विनामूल्य आहेत. हो ना? यासाठी आपल्याला कोणत्याही बाजारात जाण्याची, कोणतीही वस्तू खरेदी करण्याची गरज नाहीये. कोणत्याही महागडे ॲप डाउनलोड करण्याची किंवा कशाचेही सबस्क्रिप्शन घेण्याची अजिबात गरज नाही. हे सगळे आपल्या आतच, आपल्या मेंदूत आणि हृदयात आधीपासून दडलेले आहेत. आणि हाच तर या संपूर्ण चर्चेचा आणि विद्यावाचस्पतींच्या लेखनाचा मुख्य गाभा आहे. समाधान ही एक अंतर्गत संपत्ती आहे. तुम्ही ती बाहेर भौतिक जगात शोधत आहात, हाच तुमचा मूळ प्रश्न आहे. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या आत डोकावतो आणि मनापासून हे स्वीकारतो की माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे, त्या दिवशी खऱ्या अर्थाने समाधान त्याच्या आयुष्यात प्रवेश करते. आणि या समाधानावर कोणाचीही मक्तेदारी नाही. अजिबात नाही. आजच्या आधुनिक माहितीच्या आणि स्पर्धेच्या जगात जिथे मानसिक थकवा प्रचंड वाढला आहे, बर्नआउट हा शब्द रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे, तिथे हे विचार केवळ एक जुनाट आध्यात्मिक तत्वज्ञान राहत नाहीत. किंबहुना चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आणि या अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगात टिकून राहण्यासाठी ही आता एक अत्यावश्यक गरज बनली आहे. आपण बाह्य प्रगती कितीही केली, मंगळावर जरी पोचलो, तरी अंतर्गत संतुलनाशिवाय ती प्रगती पोकळ आणि आत्मघातकी ठरू शकते. हे आता मानसशास्त्र आणि विज्ञानाच्या माध्यमातूनही वारंवार सिद्ध होत आहे.
खरंच, ही सखोल चर्चा खूपच डोळे उघडणारी आणि विचार करायला लावणारी ठरली. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे हे विचार आजच्या भरकटलेल्या आणि सतत असमाधानी असणाऱ्या पिढीसाठी एका अचूक होकायंत्रासारखे आहेत. नक्कीच. पण या चर्चेच्या अगदी शेवटी माझ्या डोक्यात एक विचार आलाय, जो थोडा वेगळा आणि कदाचित प्रक्षोभकही वाटू शकतो. असा कोणता विचार आहे जो या संपूर्ण विवेचनाला छेद देतोय? आपण आत्तापर्यंत समाधानाच्या फायद्यांबद्दल आणि वैयक्तिक पातळीवर त्याच्या महत्त्वावर बोललो. पण जर आपण याला थोड्या मोठ्या स्तरावर म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्तरावर पाहिले तर एक भयानक चित्र उभे राहतंय. म्हणजे कसं? आपली सध्याची संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था माणसाच्या असमाधानावर आणि मला आणखी काहीतरी हवे आहे या सततच्या लालसेवर उभी आहे. माणसाला सतत नवीन फोन हवा असतो, फॅशन बदलली की नवीन कपडे हवे असतात, जुनी गाडी चांगली चालत असूनही नवीन मॉडेल हवे असते. म्हणूनच कारखाने चालतात, रोजगार निर्माण होतो आणि देशांची अर्थव्यवस्था वेगाने वाढते. बापरे, तुम्ही या सगळ्या तत्वज्ञानाचा थेट आधुनिक भांडवलशाहीशी संबंध जोडत आहात. होय. आणि आता विचार करा, जर उद्या सकाळी उठल्यावर जगातील प्रत्येक माणसाने विद्यावाचस्पतींचे हे तत्व खऱ्या अर्थाने अंमलात आणले, उद्या सकाळी सर्वांनी मिळून माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे हे मनापासून मान्य केले आणि अनावश्यक खरेदी थांबवली, तर आपल्या या आधुनिक अर्थव्यवस्थेचे आणि समाजाच्या रचनेचं काय होईल? जग थांबेल का? बाजारपेठा कोसळतील का? खऱ्या समाधानाची किंमत या जगाला पेलवेल का? हा खरोखरच एक असा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे जो आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर, प्रगतीच्या व्याख्येवर आणि सामाजिक रचनेवर पुन्हा एकदा मुळापासून विचार करायला भाग पाडेल. आपण प्रगतीची अशी सिस्टम बनवली आहे जिचे इंधनच माणसाचे असमाधान आहे. आणि तो विचार करण्यासाठी कदाचित आपल्याला त्या ट्रेडमिलवरून एकदा पूर्णपणे खाली उतरावं लागेल आणि आपण नक्की कुठे चाललो आहोत हे पाहावे लागेल. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. तोपर्यंत स्वतःच्या मनातील त्या ड्रेनिंग कॅप्सवर लक्ष ठेवा आणि तुमच्या जहाजाला छिद्र पडणार नाही याची काळजी घ्या.